ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या 6 लोकसभा खासदारांनी बंड केलंय आणि याच बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आता मैदानावरती उतरलेत। सर्व 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे सध्या दौरा करतायत। या दौऱ्याची सुरुवात ईशान्य मुंबईमधून झाली। आज भांडूप आणि घाटकोपरमधल्या शाखांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली आहे। यावेळेला शिवसैनिकांनी मोठी गर्दी देखील केली होती। बंडखोर खासदार संजय दीना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। बंडखोरी झाली, आता सूड मात्र घ्यावाच लागेल अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना इशाराही दिलाय। उद्धव ठाकरे फिरत नाहीत म्हणतात, लाजा वाटल्या पाहिजेत। पालिकेमध्ये आवाज फुटत नव्हता तरी मी भेटी देऊन गेलो असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं। तर संजय, तुला म्हणतात तू शिव्या देतो, पण समर्थ रामदास यांनी सांगितलंय, ज्याला ज्या भाषेत कळतं त्याला त्याच भाषेमध्ये सांगायचं असतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांची पाठराखण केली आहे। गद्दारी केल्याचं जे काही क्षल्य आहे, आपल्याची गद्दारी झालेली आहे, विश्वासघात झालेला आहे आणि याचा सूड निवडणुकीत आपल्याला घ्यावाच लागेल। परत काय केलं दादा, मी गद्दाराला आव्हान देतोय, गद्दाराच्या गद्दार बापाला आव्हान देतोय आणि गद्दाराच्या उपऱ्या आजोबाला आव्हान देतोय की तुमचा सगळ्यात मोठा पक्ष त्या कॉर्पोरेशनने तुमची मस्ती उतरवले। साधं कॉक्रोच म्हणजे धुरळ, ते भाजपपेक्षा जास्त त्यांची सदस्य संख्या झाले। कुठे तुमचा मोठा पक्ष? धुरळाच्या मिशा तुमच्या दाढीपेक्षा लांब झाल्या। महापालिकेच्या वेळेला मला बोलता येत नव्हतं, आवाजच फुटत नव्हता, तरी सुद्धा मी तुमच्या दर्शनाला येत होतो। मला लाज वाटायला लागली की अरे मी बोलू शकत नाही, आवाज फुटत नाही, तरी तुम्ही ज्या उत्साहाने माझं स्वागत करायचं यासाठी तुला येऊन गेलो। जिथे जिथे जाऊ शकत होतो मी तिथे गेलो। लोकसभेला तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ही साधारणतः फेब्रुवारी पासून सुरुवात केली होती, त्यावेळेला 24 तारीख। संजय, आता तू जे म्हणाला की लोक म्हणतात तुला तू शिव्या देतो, अरे समर्थ रामदासांनी सांगितलं की ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत बोलायचं।